मुंबई विमानतळावर 6 तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। विमानतळावरील 7 मे रोजी दोन्ही धावपट्ट्या बंद असतील। धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभालीसाठी विमानसेवा बंद ठेवली जाणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जय पवार आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येते, ती म्हणजेच उद्या खरं तर विमानतळावरील जे काही विमान या ठिकाणी उडत असतं ते उद्याच्या दिवसभरात खरं तर बंद करण्यात येणार आहे। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खरं तर या ठिकाणचा जो दोन्ही धावपट्टी आहेत हे रनवे बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खरं तर या ठिकाणी दक्षता घेण्याचे आव्हान त्या ठिकाणी करण्यात आले। त्यासोबतच विमानतळावरील सर्व विमानांचे ऑपरेशन्स हे पूर्णपणे त्या ठिकाणी स्थगित करण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या मिळालेल्या माहितीनुसार उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 पर्यंत पूर्णपणे ही धावपट्टी देखील बंद राहणार आहे आणि या धावपट्टीवरती देखभालीचे तसेच दुरुस्तीचे काम या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या देखभालीच्या कामाचा भाग म्हणून हा संपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मुंबई विमानतळावरील RWY 0927 तसेच RWY 1432 अशा 2 धावपट्ट्या या एकूण बंद राहणार आहेत। त्यामुळे या 2 खरं तर धावपट्ट्यांवरती 6 तासांचा एक विशेष ब्लॉक त्या ठिकाणी घेण्यात येताचा आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या खरं तर या विमानतळावरील विमान हे उडतील, मात्र उद्या सकाळच्या 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 पर्यंतचा हा विशेष ब्लॉक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती घेण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।